जय मल्हार, जय अहिल्या. सर्व माझ्या बांधवांना, भगिनींना, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना, सर्व माझ्या रणरागिणींना मानाचा जय मल्हार. आज बऱ्याच दिवसानंतर आपणा सर्वांपुढे पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी, आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांशी पुन्हा एकदा संवाद साधत आहे. खरं तर मला प्रत्येक वेळेस वेगवेगळे विषय घेऊन समाजाच्या विषयी, मेंढपाळ बांधवांच्या विषयी, काही आपल्या आरक्षणाच्या विषयी दरवेळेस मी आपल्या सर्वांशी बोलत असतो, आपल्या सर्वांशी संवाद साधत असतो. परंतु आज म्हणजे मला कोणकोणत्या विषयावर बोलावं, काय काय बोलावं आणि नेमकं आपल्याशी त्या विषयावरती किती संवाद साधावा, थोडासा या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं लाईव्ह मधून परत कट होऊन परत कनेक्ट होतोय. ह्या सर्वशी आपल्याशी संवाद साधत असताना मला एका गोष्टीचं सातत्याने की आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना आठवत असेल तर सर्वात पहिल्यांदा मी एक लाईव्ह व्हिडिओ केला होता. सर्वात पहिला माझा लाईव्ह व्हिडिओ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. आणि त्यावेळेस मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की हे आता निवडणुका जवळ येत आहेत, आरक्षणाच्यासाठी वेगवेगळे आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्या सर्वांपुढे मांडले जात आहेत. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आणि मतदानाचा डोळा ठेवून समाजाची मतं आपल्या पदरात कशी पाडून घ्यायची यासाठी वेगवेगळे प्रयत्न. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या तोंडाला गाजरं लावण्यासाठी आणि आपल्या सर्वांना गाजरं दाखवण्यासाठी, आपल्या सर्वांच्या तोंडाला, धनगर बांधवांच्या, कोट्यावधी माझ्या बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी पुन्हा एकदा षडयंत्र वेगवेगळी रचली जात आहेत. आपल्या सर्वांना आठवत असेल माझा पहिला जो फेसबुक लाईव्ह व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी हेच आपणाला सांगितलं होतं की पावसाळ्यात जशी डबक्यातली बेडकं कशी बाहेर येतात तसे आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाला लागलेली जी काय प्रॉब्लेम आहे ती या पक्षाचे स्वतःचे झेंडे मिरवण्यासाठी आंदोलनाचं माध्यम वापरून आंदोलनामध्ये जाऊन स्वतःच्या नेत्यांची वाहवा करण्यासाठी, स्वतःच्या नेत्यांचे फोटो, स्वतःच्या नेत्यांनी समाजासाठी काय काय काम केले हे दाखवण्यासाठी जाणून बुजून ते आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा वेगवेगळे डाव आखले जात आहेत हे मी आपणाला खूप अगोदर सांगितलं होतं. परंतु त्याच्यामध्ये काही लोकांना वाटलं की बाबा मला म्हटलं की तुम्ही आपल्याच समाजाच्या नेत्यांवरती टीका करताय, तुम्ही आपल्या समाजाच्या नेत्यांना चुकीचं बोलताय, तुम्ही पक्षाच्या लोकांवरती टीका करताय. परंतु मला कुणाशी टीका करून काय मिळणार आहे? मी जे वस्तुस्थिती आहे, जे वास्तव्य आहे, जे सत्य परिस्थिती आहे तेवढंच बोलत असतो. परंतु मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना वाटतं की तुम्ही आक्रमक बोलता, तुम्ही असं बोलता, तुम्ही तसं बोलता, तुम्ही समाजाच्या लोकांवरती बोलता. आता जर का मी तुम्हाला उद्या म्हटलं जाऊन समुद्रामध्ये उड्या मारा तर तुम्ही काय माझी वाहवा करणार आहे का? की नाही, ते घनश्याम बाप्पू हक्के धनगर समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, मग त्यांनी आम्हाला सांगितलं उड्या मारायला तर आम्ही उड्या मारणार, ते बरोबर आहेत, योग्य आहेत ते, असं म्हणणार का तुम्ही? मग मी ज्या वेळेस बोलतो आणि जे आपण आजपर्यंत बोललेलो आहे आणि जे पण समाजाविषयी तळमळीने जे काय बोललोय त्यात माझा काय वैयक्तिक कुणाशी काय वैर नाही, माझा कुणाशी वैयक्तिक काय फायदा नाहीये. मी फक्त जे वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती आहे, जे पुढे दिसणार आहे हेच बोलत होतो. जे मला दिसत होतं की 2-3 महिन्यांनी काय चित्र होणार आहे पुन्हा या आंदोलनाचं, या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते मला जाणवत होतं आणि तेच मी बोलत होतो. चौंडीचा झाला उपोषणाचा कार्यक्रम, लोणंदचा झाला, गणेश केसकर बसला होता, बारामतीला चंद्रकांत वाघमोडे बसले होते, कोल्हापूरला ईश्वर यमगर डॉक्टर बसले होते. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे समाज बांधव बसले होते. प्रत्येक उपोषणकर्त्यांची काय इच्छा होती? कुणीतरी यावं, आरक्षणाबाबतीत तोडगा काढावा, कुणीतरी यावं, मुख्यमंत्र्यांनी यावं, उपमुख्यमंत्र्यांनी यावं, अजून कोण असतील पक्षातले सरकारमधले प्रतिनिधी जबाबदार त्यांनी यावं. काय झालं? काय झालं मला याचं आपणच आता उत्तर द्यावं सर्व माझ्या समाज बांधवांनी. मी
इतक्या दिवसानंतर लाईव्ह आलोय कारण की मला स्वतः मी विचार करत होतो इतक्या दिवस की नेमकं करायचं काय, नेमकं बोलायचं काय, कोणत्या विषयावर बोलू तुमच्याशी. आरक्षणाच्या बाबतीत असेल किंवा अजून इतर विषयाबाबतीत मी तुमच्याशी काय बोलू. अहो किती तुम्हाला आव्हान करू, किती तुम्हा सर्व माझ्या बांधवांना, समाज बांधवांना मी किती जागा करू, किती वेळा नरडा फोडून सांगू, घसा फाडून सांगू की बाबांनो आता ही वेळ आहे, आपल्या पिढ्या बर्बाद झाल्या, आता येणाऱ्या पिढीचा तरी विचार करा. आपल्या बापदाद्यांनी आपण गुलामगिरी नाही म्हटलं, गुलामगिरी म्हणण्यापेक्षा आपण त्यांना म्हणेल त्या ठिकाणी त्यांची वावा केली, झेंडे उचलले, सतरंजा उचलल्या, सर्व केलं. सर्व जाती धर्माच्या विविध जो एक घटक आहे, जो हा मुख्य प्रवाहापासून लांब आहे, त्यांना आरक्षण मिळावं म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आज रस्त्यावर उतरत आहेत. पण ज्यांनी सर्वात पहिल्यांदा सरकार पुढे कैफियत मांडली त्या धनगर समाजाची दखल न घेता बाकीच्या लोकांची दखल घेऊन त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी सरकार खटाटोप करते. मिळू द्यात आरक्षण, कसं द्यायचंय ते सरकारने बघावं. कोणत्याही जातीवर, कोणत्याही दुर्बल घटकांवरती अन्याय न होता प्रत्येक जातीतील जो मुख्य प्रवाहापासून वंचित घटक आहे त्यांना आरक्षण मिळावं ही सर्वांचीच इच्छा आहे. परंतु आम्ही 70 वर्ष बोंबलत असताना आमच्याकडे दुर्लक्ष आणि बाकीच्यांची त्वरित दखल घ्यावी ही सरकारची कसली दुटप्पी भूमिका हे देखील आम्हाला कळेनासं झाले. आणि ह्याला जबाबदार सरकार जेवढे ना तेवढंच आपण देखील आहोत बांधवांनो, हे पण लक्षात घ्या तुम्ही. काय ते उपोषण झालं चौंडीमध्ये, सगळ्यांनी तिथं पाठिंबा दिला, सगळे आले, सगळ्यांनी मुंबईला गेले, दिल्लीला गेले, काय कुठे गेले काय चर्चा केल्या, परत शांत. लोणंदला एवढा मोठं आंदोलन पेटलं, सर्वजण त्या ठिकाणी जमले, सर्वांनी 6 तास खंबाटकी घाट अडवला, आपण सर्वजण होतो, वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले, पुन्हा शांत. तिकडे बारामतीला आमचे चंदू वाघमोडे बसले, त्यांच्या वेळेस पण तसंच झालं, सगळे आले, अमुक आले, खासदार आल्या, आमदार आल्या, माजी आले, आजी आले, सगळे आले, विरोधी पक्ष नेते आले, सगळी नुसती तिथं चर्चा, कसली कागद फिरवली इकडून तिकडं, पुन्हा शांत. तिकडे कोल्हापूरला आमचे डॉक्टर ईश्वर यमगर, तिथं तीच परिस्थिती. सगळीकडे आपण ज्या ज्या ठिकाणी उपोषणं झाली त्या त्या ठिकाणी हीच परिस्थिती आपल्या सर्वांना पाहावयास मिळाली. आपण मिळवलं काय ह्याच्यातून, आपण ह्याच्यातून मिळवलं काय याचा देखील तुम्ही विचार करा बांधवांनो. आता एक 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी पुन्हा एकदा आरक्षणाची धगधगती ज्योत पेटायला सुरुवात झाली. औसामध्ये आमचा नितीन बंडगर उद्या उपोषणाला बसणार आहे. बाळासाहेब दोलताडे त्यांनी मुंबईकडे मोर्चा काढणार पायी मार्गाने, असा त्यांचं एक त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन चालू करणार केले कालपासून. आमच्या म्हसवडमध्ये, मान खटाव तालुका म्हसवड गाव, तिथं आमचे 3-4 उपोषणकर्ते गेले 11-12 दिवस उपोषणाला बसलेले आहेत. माझं सांगणं आहे की उपोषण करताय आपण, आंदोलन करतोय आपण, मोर्चे काढतोय, ठीक आहे, प्रत्येकाची प्रामाणिक भूमिका आहे की धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकारने त्वरित गांभीर्याने विचार करून त्वरित त्याची अंमलबजावणी करून त्वरित प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्यावेत की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी प्रवर्गाचे सर्वांना जातीचे दाखले त्वरित वितरित करावे, अशी सर्वांची प्रामाणिक भूमिका आहे. परंतु ज्या वेळेस मी याच्या बाबतीमध्ये प्रत्येक उपोषणकर्त्याच्या आंदोलनात गेलो आणि त्या ठिकाणी बोललो होतो की बाबांनो तुम्ही जाऊ नका, आता तुम्ही जाऊ नका चर्चेला, त्यांना येऊ द्या. बर, उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी, आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी आपण म्हणत असतो की बाबा आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची, एसटीची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून उठणार नाही. आंदोलनामध्ये, रस्ता रोकोमध्ये सर्वांची हीच मागणी आहे. आता अशी मागणी असताना थोड्याच दिवसामध्ये कुठेतरी ज्या वेळेस सरकारमधला कोणतरी प्रतिनिधी, कोणतरी थातूर मातूर एखादा येतो, तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याचा ऐकता, किंवा आपल्याच समाजातील काही बगड बच्चे जे लालसाटूपणा करतात जाऊन तिथं त्यांचं ऐकता, त्यांचं ऐकून त्या ठिकाणी मग परत उपोषण सोडता, परत त्या ठिकाणी मोर्चेकडे स्थगित करता, कुठेतरी तहसीलदार, जिल्हाधिकारी, एसपी, डीवायएसपींना निवेदनं देता आणि त्याच्यामधून आमची ही मागणी शासकीय सरकारला पोचवा. अरे ज्या वेळेस पुणे ते सागर बंगला
असं आमच्या संतोष बिचुकलेंनी पायी पदयात्रा काढण्याचं ठरवलं होतं आणि त्या गृहमंत्र्यांच्या बंगल्यापुढे दहन करायचं ठरवलं होतं, स्वतःचं आत्मदहन. त्यावेळेस स्थानिक इथल्या पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती एक मार्ग काढावा आणि तुम्ही अशा पद्धतीने काही करू नका म्हणून मुंबईमध्ये सचिवांसोबत आमची बैठक लावली होती. समाज कल्याण विभागाची माझ्या मते सचिव होती ती. आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना विचारलं होतं की साहेब, ही कृती समिती जी कसली समिती तुम्ही नेमली, ही समिती तुम्ही कोणत्या आधारावर नेमली? ही समितीच आम्हाला अमान्य नाही. जर का आम्ही वेळोवेळी त्याचे दाखले पुरावे सर्व दिलेले असताना तुम्ही कोणत्या आधारावरती ही समिती नेमली? निरुत्तर. मंत्रालयातल्या सचिवाला देखील, जो समाज कल्याण विभाग सचिव, त्याला देखील त्याच्यावर काही उत्तर देता नाही आलं. आम्ही ज्यावेळेस विचारलं 4 राज्याचा काय अभ्यास केलाय, काही माहित नाही. 2 महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगणार होते काय अभ्यास झालाय, काही माहित नाही. ही परिस्थिती आहे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत. मी काय बोलू, किती समजून सांगू, काय सांगू मित्रांनो तुम्हाला. माझ्या बांधवांनो, 2 ते 2.5 कोटी महाराष्ट्रात असलेला धनगर समाज 1% सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार नाही. आता कोवर लढाई तुम्ही न्यायालयातून करणार. ज्यावेळेस आम्हाला सांगितलं न्यायालयातून लढाई, आम्ही शांत बसलो. ठीक आहे बाबा, न्यायालयातून लढाई, चला म्हटलं न्यायालयातून आपल्याला मिळतो न्याय. न्यायालयातून न्याय मिळेना, सरकारकडून न्याय मिळेना, कुणाकडून, प्रशासनाकडून न्याय मिळेना. आता करायचं काय? अजून देखील तुम्ही लोक अजून शांतपणे हाताची घडी घालून घरामध्ये कुठेतरी माझं लाईव्ह ऐकत असताल, कुठेतरी तुम्ही एखाद्या टीव्ही चॅनलवरती न्यूज ऐकत असताल, किंवा कुठेतरी अजून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या स्वतःचे जे स्थानिक पुढारी आहेत त्यांच्या बाबतीतल्या काही लाईव्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून गोष्टी बघत असताल. मग जर का ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर का 1% देखील धनगर समाज गांभीर्याने विचार करायला तयार नाही, तर तुम्ही सांगा करायचं काय आपण? का त्या गणेश केसकर, चंद्रकांत वाघमोडे, शिवाजी देवकदे, डॉक्टर शशिकांत तरंगे, ईश्वर यमगर, आमचा चंदू वाघमोडे, बाळासाहेब दोलतडे यांनी का स्वतःचे जीव पणाला लावायचे? मग हे तरी सांगा. जर का तुम्हाला उपोषण करायला कोण सांगते का? नाही. तुम्हाला ठीक आहे, आंदोलनामध्ये तुम्ही स्वखुशीने सहभागी होताय, आरक्षणाच्या आपल्या आंदोलनामध्ये रस्ता रोको असेल, मोर्चे असतील, पण जी आमची ही गरीब निस्वार्थी काही आमचे समाज बांधव उपोषणाला बसतायत आपली, किमान त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरा. एवढी वाईट परिस्थिती जर का आपल्या जाती आणि आपल्या मनामध्ये असेल आपल्या जातीसाठी, तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लक्षात घ्या, या जातीतील येणारी नवीन पिढी तुम्हाला कधी माफ करणार आहे? तुम्हाला नाही, आम्हाला माफ करणार नाही. काय चाललंय काय म्हणजे ह्या धनगर म्हणजे नाव ज्यांनी संबंध देशभर ज्या होळकरांनी आपल्या अटके पार झेंडे लावले, आपण त्यांचे वंशज म्हणतो. ज्या होळकरांनी अखंड साम्राज्य उभं केलं त्या होळकरांना आपण मानतो, आणि त्या होळकरांचे आपण पाईक असणारे आपण आज धनगर बांधवांची काय परिस्थिती? रस्त्यावर उतरायला तयार नाहीत, मोर्चात सहभागी व्हायला तयार नाहीत. आमच्या जातीवर आया बहिणींवर अन्याय होतो तिथं आम्ही उभं राहत नाही. पण एखाद्या आमदारांनी, एखाद्या आजी माझ्या आदा दादा पादानी कुठेतरी काय त्याचे पोस्टर जाळला किंवा पोस्टरला काळं फासलं की मग मात्र आम्ही आमच्या बायका पोरांसहित रस्त्यावर उतरून पार मग जाम करणार, सगळं बारामती, इंदापूर, पुणे सगळं जाम करणार. का? आमच्या नेत्याच्या पोस्टरवर जो आमचा नेता होता त्याच्या थोबडाला काळ फासलो म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो, पण आम्ही जातीसाठी नाही उतरणार. ही भावना झालेली प्रत्येकाची, आणि कधी सुधारणार? मी हे तुम्ही येणाऱ्या आता जी पुन्हा एकदा आरक्षणाची जी दगदग सुरू झाली आहे आंदोलनाची, त्याच्यात कुठेतरी छेद करण्यासाठी नाही बोलत आहे, पण त्याचं काहीतरी फल, काहीतरी त्याच्यातून निष्पन्न झालं पाहिजे, निर्णय काहीतरी झाला पाहिजे. आणि नसेल जर का निर्णय होणार आणि पुन्हा एकदा हेच असंच जर का चालायचं असेल, पुन्हा मोर्चे, पुन्हा मेळावे, पुन्हा रास्ता रोको, पुन्हा आंदोलन, पुन्हा उपोषण, हा सरकारमध्ये बसलेले हे जे माचखोर सत्ताधारी आहेत ना, यांना हा पोरखेळ वाटायला लागलाय. ते मस्त नरिमन पॉइंटच्या स्वतःच्या मोठमोठ्या टोलेजंग बंगल्यात बसून शासकीय आपला हा तमाशा फक्त बघतायत.
कोणही दखल घ्यायला तयार नाही. पालकमंत्री साधा आला नाही. पालकमंत्री या ज्या मसवड मानमध्ये ही चालू होती परिस्थिती, त्या ठिकाणी साधा पालकमंत्री सुद्धा आला नाही. आज 14 दिवस झाले ती उपोषणाला बसली. कशाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला त्या ठिकाणी एवढं सातारा जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचं मतदान आहे. जयकुमार गोरे आमदार आहात आपण, मान तालुक्याचे आमदार आहात ना. ज्या जातीने तुम्हाला एवढं भरभरून मतदान दिलं त्या जातीबद्दल तुम्हाला थोडी सुद्धा आत्मीयता नाही. आणि हो, परवा मी बघितलं ते जयंतराव पाटलाचं एक बुजगावून आलं तर कोणतरी तिथं, जयंतराव पाटील नावाचं, सांगलीचा येडपट, त्याच्या डोक्यावरती पिवळी टोपी घालताना टोपी हिसकावलं त्यांनी. ते आमच्या एका धनगर बांधवांचा हात हिसकावला. अरे तुझ्या इस्लामपूरमध्ये जयंतराव पाटील किती मतदान आहे धनगरांचं विसरून गेलात का? तुम्हाला लाज वाटती धनगरांच्या टोप्या घालायला, आणि बाकीच्यांच्या कार्यक्रमात जाताना उलट्या पालट्या करून टोप्या घालतात ते मात्र चालतं तुम्हाला. मग मात्र मागून घालतात टोप्या, पार द्या मी घालतो टोपी, पण इथं नाही. मित्रांनो, मी हे का बोलतोय, मला कुठल्या राजकीय पक्षावरती नाही टार्गेट करायचं, पण आपली परिस्थिती काय झाली हे तुम्ही बघा आता, आणि तुम्हीच ठरवा आता काय करायचंय. म्हणजे धनगर फक्त नावाला ठेवायचं आहे का? धनगर फक्त आपल्या जातीमध्ये जी यादी येते भारत सरकारची, त्या यादीमध्ये फक्त धनगर ही जात नावाला दिसली पाहिजे, एवढंच करायचं असेल सोडून द्या आरक्षणाचे आंदोलन. नका करू. माझं आव्हान आहे, मी करतो सगळं. नका करू. तुम्हाला जर का जातीबद्दल प्रेम नसेल, कशाला दिखावा करता? कशाला नुसतं सोशल मीडियावरती पोस्टर टाकताय? कशाला नुसतं सोशल मीडियावरती व्हॉट्सअपला ह्याला अमुक फलाना डिमका याव त्याव? तुम्ही काय करणार आहात हे सांग, लक्षात घ्या ना. आज 2.5-3 कोटीमध्ये 10% केलं तर 30 लाख, आणि 1% केलं तर 3 लाख धनगर बांधव भगिनी रागिनी आमच्या रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. तर ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव काय या जातीचं? अहो, आता तरी जागे व्हा. एकदा झालं, दोनदा झालं, ही तिसरी वेळ आता आली. आता पुन्हा एकदा आरक्षणाची ज्योत पेटते. आता तरी जागवा. मलाशी खूनगाठ बांधा. अहो, आमच्या एका मताची व्हॅल्यू काय असते हे तुम्हाला सांगतो. आमच्या कोंडव्या भागामध्ये एक महिला भगिनी, मी त्या पक्षाचं नाव नाही सांगणार आणि त्या भगिनीचं नाव पण नाही सांगणार, ती एका मताने निवडून आली. ती एका मताने पुणे महानगरपालिकेला. किती? एक मत. त्या एका मताची व्हॅल्यू काय असेल लक्षात घ्या. आज तुम्ही आम्ही कोट्याने, पण त्या समुद्राच्या पाण्यागत झाले. आपलं पाणी तर अथांग आहे, पण त्याचा वापर करता येत नाही. समुद्राचं पाणी जरी अथांग, त्याचा वापर नसेल ना करता येत, तरी त्या समुद्र ज्यावेळेस खवळतो ना, तेव्हा चांगले चांगली झाज उलटी पालटी करतो. आणि तेच आता आपल्याला करायचं येणाऱ्या निवडणुकीत. हे तुम्ही लक्षात घ्या. मनाशी खूनगाठ बांधा. जोपर्यंत तुम्ही तुमची प्रबलता दाखवत नाही, आणि जोपर्यंत तुम्ही प्रवाहाच्या विरोधात पोहायला शिकत नाही, प्रवाहाबरोबर पोहणारे सगळेच असतात हो, पण जोपर्यंत तुम्ही प्रवाहाच्या विरोधात पोहायला शिकत नाही तोपर्यंत तुमची कोण दखल घेणार नाही. आणि जर का आपल्या आरक्षणाच्या बाबतीत कसलाही तोडगा न निघता आपण पुन्हा हाय तसेच जर का शिक्के हाणणार आहोत, हाय तशीच बोटणं तुटस्तोर तोडणार आहोत. साहेब आले, दादा आले, मामा आले, भाऊ आले, अमुक आला, फलाना आला, भाई आले, आणि केला प्रचार. समाजासाठी आम्ही 50,000 कोटी, 10,000 कोटी याव दिलं त्याव दिलं. जिल्ह्यात कोणतरी म्हटलं वसतिगृह बांधणार आहेत, काय करणार आहेत. काय बोलतात म्हणजे ह्यांच्या जिभेला हाडं नाही म्हणून काही बोलतात, काहीही बोलतात. आणि त्यांना माहिती आहे समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे धनगर जातीत, म्हणजे जसं पाहिजे तसं नाहीये. मग ह्यांना काही बोला. म्हणजे आपल्या जातीमध्ये पण आपल्या लोकांना हे कळलं पाहिजे की टाळ्या कधी वाजवायच्या. कुठे काही बोललं की झालं टाळे सुरू. 50,000 कोटी टाळे सुरू. ह्या समाजातील प्रत्येक बांधवांना आणि भगिनींना माझं आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे. ही शेवटची आता वेळ, शेवटची. मी पुन्हा सांगतोय, आता फेब्रुवारी महिना चालू आहे, मार्च महिना जवळ आलाय, आणि निवडणूक आयोगाचा अशी गुप्त बातमी आहे
खरी आहे खोटी मला माहित नाही, परंतु बऱ्याचशा लोकांची चर्चेत आहे की आता ह्या फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर आचारसंहिता लागायची शक्यता आहे. मार्च एप्रिल ते मेच्या दरम्यान लोकसभा होतील आणि त्याच्या पुढच्या 3-4 महिन्यांनी विधानसभा होतील. मग महाराष्ट्रातील घराघरातील कोट्यावधी आमचा धनगर बांधव बायका मुलांसहित पै पाहुण्यांसहित जरी रस्त्यावर उतरला महाराष्ट्राच्या, तरी सरकारला घंटा फरक पडणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मी हे बोलतोय म्हणजे मला काय ह्याच्यातून मिळवायचंय काही नाही. मला माझ्या जातीचं महाराष्ट्रात महत्व काय हे या सगळ्या बगडबच्च्या कुत्र्यांना दाखवायचंय, म्हणून मी एवढं बोलतोय पोटतिडकी की आमची धनगर जात होळकरांनी रचलेला इतिहास आणि त्याच होळकरांचे आम्ही पाईक सरदार आहोत आणि इतिहास आम्ही आता देखील रचू शकतो हे दाखवायचंय, म्हणून एवढं बोलतोय. ह्याच्या मागे माझा काही स्वार्थ नाहीये. आणि मला आपल्याला ह्यासाठी सांगायचंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल. जर का आरक्षणाच्या बाबतीत ह्या सरकारने त्वरित निर्णय नाही घेतला तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीत कसा येडा गबाळा फाटका तुटका असू देत, पण आमचा धनगर बांधव त्यालाच मतदान करणार. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अगदी थोडक्या मतावरती निवडून आलेले आमदार आहेत. ज्या मतदारसंघामध्ये 70 हजार धनगर बांधवाचं मतदान आहे. आणि आता जर का आपण हे राजकीय, तुम्ही म्हणता राजकीय कसं काय बोलताय बापू तुम्ही तर मी हे का बोलतोय, कारण ही एवढी निगरगट्ट आहेत गेंड्याच्या कातडीची. ह्यांना पळापळ करवायची असेल आपल्याला तर ह्यांना आपल्याला निवडणुकीतच दणके ह्यांना यांचे दणके द्यावे लागतील आपल्याला, की ह्यांनी पळो की सोडो नाही, ह्यांच्या पायाला नुसती भिंगरी बांधून प्रत्येक धनगरांच्या घराघरात जाऊन मताची भीक मागितली पाहिजे. राजकारणावरती आपण काय करावं, राजकारणावरती आपण बोलावं, ह्याच्या बाबतीत मी कधीच आजपर्यंत कोणत्याही माझ्या धनगर बांधवांना आरक्षणाच्या बाबतीत विषय सोडून तिथं राजकारण केले असं कधीच झालं नाही. कारण मी स्वतः आज 18 वर्ष झाली धनगर समाज योग संघटनेचं काम करत असताना कोणत्या राजकीय पक्षाचा जाऊन प्रचार केला नाही, कोणत्याही नेत्याचा प्रचार केला नाही, कधी कोणत्या नेत्याचे झेंडे माझ्या ऑफिसवर लावले नाहीत किंवा त्याला चर्चेसाठी बैठका कधी घेतल्या नाही. परंतु जर का आरक्षणाच्या आडवे येऊन जर का हे सरकार धनगर समाजाची लक्तर वेशीवर टांगणार असतील तर मग येणाऱ्या निवडणुकीत बाप दाखवण्याचा श्राद्ध घाल असाच कार्यक्रम यांचा लावणार. आणि तुम्हाला आव्हान आहे, ठीक आहे, आज नितीन बाळासाहेब दोलताडे, नितीन बंडगर, आज गणेश केसकर बसलाय तिकडे पुन्हा मान खटाव तिथं उपोषणाला, वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या बाबतीत लढाई सुरू झाली आहे. आमचे जालन्याचे दीपक भाऊ बोराडेंनी पण परवा लाईव्ह केलं होतं. म्हणजे एक समाजाबद्दलची जी कळवळ आहे, जी मनामध्ये एक जी तळमळ आहे, जे दीपक भाऊंसारखे आमच्यासारखे अनेक महाराष्ट्रातील धनगर बांधव, आमच्या शशिकांत तरंगे अशी बरीचशी जण आहेत, गणेश केसकर, चंदू वाघमोडे, खूप असे धनगर समाजाचे जे बांधव जे आरक्षणासाठी लढायचं बघतायत, ज्यांना बसवून देत नाहीये समाजाबद्दलची आत्मीयता. आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्यांच्या मनात एक तळमळ जागी होते की बाबा का आम्ही शांत बसावं. ठीक आहे, समाजाने आम्हाला त्या ठिकाणी नाही पाठिंबा दिला, नाही समाज गोळा झाला, नाही त्या ठिकाणी येतं, पण आम्ही का ग बसायचं नाही, लढणार आम्ही. रक्ताचा जोपर्यंत एक थेंब आमच्या शरीरात सांडत नाही आणि संपत नाही तोपर्यंत आम्ही या जातीसाठी लढणार आहे. तीच भावना आहे. म्हणून आम्ही राजकारणापासून लांब परंतु जातीच्या समाजाच्या आमच्या प्रत्येक माणसाच्या मनामनात बसलेलो आहे. भले आम्ही राजकारणात कोणत्याही पक्षावर पदावर नाही, नसू देत आम्ही आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य काही नाही, पण माझ्या कोट्यावधी धनगर बांधव आणि भगिनींच्या मनामनात आम्ही बसलोय. हेच मोठं खूप भाग्याचं काम आहे. आणि म्हणून मी सांगतो बांधवांनो, मी एवढं बोलतोय, एवढं सांगतोय, तळमळीने बोलतोय. माझ्यासारखे बोलणारे अनेक धनगर बांधव आपल्याला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतायत. आता तरी जागे व्हा. अहो, ज्या जातीमध्ये 7 समुद्र पार असलेल्या विविध जातीतील लोकांना आपला अभिमान असतो जातीचा. अगदी तुम्ही परदेशात गेला तर परदेशात अनेक जातीचे लोक आहेत, पण ती सुद्धा स्वाभिमानाने आपली जात सांगतात.
आणि आज आपण महाराष्ट्रात असून, स्वयंभू आपल्या भूमीत असून आपली ही परिस्थिती की आपण जातीसाठी रस्त्यावर उतरायला तयार नाही, आपण जातीसाठी एक व्हायला तयार नाही, आपण जातीसाठी भांडायला तयार नाही. अहिल्या मातेंचे आपण पाईक आहोत ना, त्या मातेला आपण मानतो ना. मग त्या मातेच्या हातात जशी पिंड आहे तशी एका हातात तलवार देखील उचललेली आहे. जर का शांततेने आणि जर का नम्रतेने हे सरकार ऐकायला तयार नाही तर 2 हात करावेच लागणार आहेत आपल्याला. आपल्या हक्काचं आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावर उतरावंच लागणार आहे. आता तरी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवा, गटतट बाजूला ठेवा. वेगवेगळ्या संघटनेचे जे काही झेंडे असतील ते फेकून द्या, पक्षाचे जोडे बाहेर काढा, एकत्र या, करू देत ना, कुणीही पुढाकार घेऊ द्यात. नागपूर अधिवेशनावरती मोर्चा काढला, पडळकर साहेब असतील, सर्व समाज बांधव एकत्र आले, नेते एकत्र आले, काही 2-4 मोजके नेते नसतील आले, परंतु त्या नागपूर अधिवेशनावर मोर्चामध्ये समाजाची ताकद दिसली. परंतु ती ताकद जर का सरकार याचा देखील गांभीर्याने विचार करत नसेल तर ती ताकद आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत दाखवावी लागणार आहे. दाखवावी लागेल काय, दाखवणारच. हा ठाम निश्चय बांधा, मनाशी खुणगाट बांधा आणि बेल भांडारा उचलून शपथ खावा. जो या आरक्षणाच्या आडवा येणारा पक्षातील कोणताही शहाणा असू देत आणि कोणताही किती मोठा नेता असू देत, येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची माती केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही मनाशी खुणगाट बांधा. आणि आज ज्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची ज्योत पेटतीये, दगदगती आग पेटतीये, त्या आंदोलनामध्ये सर्वांनी कसल्याही मान सन्मानाच्या गोष्टी बाजूला ठेवून सहभागी व्हायचे. मला कुणी सांगितलं नाही, मला कुणी बोलवलं नाही, मला फोन केला नाही, माझं नाव टाकलं नाही, माझा सत्कार केला नाही, मला बोलून दिलं नाही, हे सर्व मतभेद बाजूला ठेवा. आपल्याला एक आरक्षणाची ही अंमलबजावणी एका व्यक्तीसाठी नाही करायची, येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आणि महाराष्ट्रातील सबंध धनगर बांधवा भगिनींसाठी करून घ्यायची आहे. म्हणून ही लढाई मी वारंवार सांगतो, एकट्याची नाही, सर्व बांधवांची, महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बांधवांची आहे. आणि सर्वांनी यासाठी एकजुटीने, एक मुखाने जय मल्हारचा नारा द्यायचा आहे आणि सर्वांनी एकजुटीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या.